नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मार्फत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे। आपण ऐकतोय की वेगवेगळ्या वर्तमानपत्र असतील चॅनल्सच्या माध्यमातून 1 जानेवारीपासून आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। नेमकं कोणत्या आधारावरती प्रवेश प्रक्रिया ही 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे, ही बातमी कितपत खरी आहे? आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती काय सांगण्यात आलेलं आहे? आपण पाहतोय की दरवर्षी ही प्रक्रिया फेब्रुवारी मार्च मध्ये सुरू होते। मागील वर्षी तर या प्रक्रियेला जुलै ऑगस्ट महिना उजाडला होता। मग यावर्षी ही प्रक्रिया खरंच जानेवारी मध्ये सुरू होईल का? मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने आरटी वरती व्हिडिओ बनवत आलो आहे। वेळोवेळी जे काय ॲडमिशन प्रक्रिया आहे त्याबद्दल अचूक आणि प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आरटी मार्फत येणाऱ्या वर्षी व्हावं तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। सोबतच मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। आरटी 2025 मार्फत जर तुमचं पाल्य पात्र असेल तर निशुल्क किंवा फ्री ऑफ कॉस्ट या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता आणि वेळोवेळी अचूक अपडेट्स हे मिळवू शकता। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। आरटीच्या वेबसाईटवरती आपण सर्वप्रथम पाहूया की खरंच 1 जानेवारीपासून आरटीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे का, म्हणजेच विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होणार आहे का? सर्वप्रथम आपण आरटीच्या वेबसाईटवरती भेट देऊया। आरटी ॲडमिशन्स हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरती ॲडमिशन शेड्यूल नावाच्या टॅबमध्ये जर आपण चौकशी केली, राऊंड 1 आणि रेग्युलर सिलेक्शन, आपल्या लक्षात येईल की अद्याप फक्त स्कूल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू आहे। 31/12 म्हणजे आज 31 डिसेंबर आहे आणि जर उद्यापासून 1 जानेवारीपासून जर ॲप्लिकेशन सुरू होणार असतील तर इथं तारीख दिली असती, परंतु अद्याप कुठे तारीख दिसत नाहीये। त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे की 31 डिसेंबरची तारीख आहे, ती वाढूही शकते, आणखीन 5 दिवस 10 दिवस वाढू शकते। याबद्दल आपल्याला वेळोवेळी अपडेट करण्यात येईल। आपण पाहू शकतो की अद्यापही आज आहे 31 डिसेंबर आणि शाळेच्या नोंदणीचा जो काही पहिला टप्पा आहे तो 31 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। परंतु माझा अनुभव असा सांगतोय की 12 दिवसात, केवळ 12 दिवसात किंवा 15 दिवसात आरटीच्या शाळेची नोंदणी पूर्ण होईल हे शक्य दिसत नाहीये। ती तारीख उद्या किंवा परवामध्ये वाढूनही दिसू शकते किंवा ती ॲडमिशन्स जर शाळेच्या पूर्ण झाल्या असतील, नोंदणी जर शाळेची पूर्ण झाली असेल तर आपल्याला 1 तारखेपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करता येईल। वेळोवेळी अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बेल नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे काही लेटेस्ट नोटिफिकेशन असतील तुमच्यापर्यंत पोहोचतील। आरटीए संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।